वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स याच्यामध्ये आपलं 14 चॅप्टर आहे अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर. तर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 52 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 52 मध्ये कुठला क्वेश्चन आहे? फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट देम इन अ प्रोडक्ट फॉर्म. तर काय करायचं, हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला त्याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आणि ते प्रोडक्ट फॉर्म मध्ये लिहायचे मल्टिप्लिकेशन मध्ये. जसं की इथे पहिलं एक्झाम्पल आहे, तर हे करण्याआधी आपण काय करूया, 201. तर 201 चे आधी फॅक्टर काढूया. आता इथं युनिट प्लेसला 1 असल्यामुळे याला 2 न डिवाइड होणार नाही. पण 2 प्लस 1 केलं तर किती येते? 3. सो याला 3 न डिवाइड होऊ शकतं. 3 न डिवाइड केल्यावर किती येणार? 3 6 जा 18. 20 मधून 18 गेले तर किती राहिले? 2 राहिले आणि वरचे 1. 3 7 जा 21. आता 67 जो आहे तो प्राईम नंबर आहे, म्हणजे 67 1 जा 67. त्यामुळे इथे 1 येणार. 1 आले की थांबायचं. आता इथे काय करणार आहे बघा, 201 याचे फॅक्टर पाडत असताना हवं तर हे असं लिहूया, 201 ए क्यूब बी स्क्वेअर. तर 201 चे फॅक्टर काय आले आपले? तर हे दोन फॅक्टर आले, 3 इंटू 67. ओके. आता ए क्यूब आहे नेक्स्ट. ए क्यूब असेल तर क्यूब मीन्स 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, ए इंटू ए आणि परत बी स्क्वेअर म्हणजे बी मल्टिप्लाय बी. हे आपला आन्सर झालं. 3 इंटू 67. क्यूब असल्यामुळे 3 टाइम्स आणि स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स. तर हे आपलं काय होणार, त्याचे फॅक्टर्स येणार. तर हे आन्सर पहिल्याच असणार आहे. तर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे 91 एक्स वाय टी स्क्वेअर. फॅक्टर पाडूया आपण 91 चे. तर 91 चे फॅक्टर पाडताना इथे तुम्ही जर याला 2 ने 3 ने 4 5 6 तर कशाने डिवाइड होणार नाही, त्याला डायरेक्ट 7 ने डिवाइड होईल. जर का याला आपण 7 ने डिवाइड केलं, 7 1 जा 7, 2 राहिले, 7 3 जा 21 म्हणजे 13 आले. आता 13 प्राईम नंबर आहे, म्हणजे 13 1 जा 13. तर याचे फॅक्टर काय येणार? 91 चे फॅक्टर 7 मल्टिप्लाय 13 किंवा तुम्ही 13 मल्टिप्लाय 7 असं लिहिलं तरी चालेल. 7 मल्टिप्लाय 13. एक्स एकदाच आहे, तो एकदाच लिहा. त्याच्यानंतर वाय पण एकदाच आहे, तो एकदाच लिहा. त्याच्यानंतर हा टी स्क्वेअर म्हणजे टी मल्टिप्लाय टी, स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स. तर हे त्याचे फॅक्टर येणार. ओके. नाव थर्ड एक्झाम्पल आहे 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, 24 चे फॅक्टर पाडूया. तर 24 चे फॅक्टर पाडताना याला पहिला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे? 12. परत 2 ने डिवाइड केलं, 2 6 जा 12. परत 2 ने डिवाइड केलं 3 आणि 3 हा प्राईम नंबर आहे, 3 1 जा 3. म्हणजे थोडक्यात 24 चे फॅक्टर किती आले? 24 चे फॅक्टर आले 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 3 टाइम्स मल्टिप्लाय 3. ए स्क्वेअर साठी काय करायचं? ए स्क्वेअर साठी 2 टाइम्स ए मल्टिप्लाय ए आणि बी स्क्वेअर साठी बी मल्टिप्लाय बी. तर हे त्याचे काय असणार आहे? प्रोडक्ट मध्ये फॅक्टर असणार. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे टी आर स्क्वेअर एस क्यूब. याचे जर फॅक्टर लिहायचे असतील तर टी एकदाच आहे, त्यामुळे टी आहे तसं लिहिलं. आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर म्हणजे आर मल्टिप्लाय आर आणि त्याच्यानंतर यस क्यूब. क्यूब म्हणजे यस किती टाइम्स आहे? यस मल्टिप्लाय यस मल्टिप्लाय यस. तर हे त्याचे काय असणार आहे? फॅक्टर. अशा प्रकारे आपण हे फॅक्टर काढायचे.